सर्वांचं स्वागत। आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आमच्या महाराष्ट्र सरकारचे विरोधी पक्षनेते श्री विजय वडेट्टीवार यांनी शासनाकडे आणि शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या अनेक चौकशी यंत्रणांकडे मागणी केलेली आहे की क्रांतीनगर, संदेशनगर, जरीमरीचं नाव घेतलेलं नाही, पण जरीमरीचं पण नाव तुमच्या माध्यमातून शासनाकडे द्यावं। या विभागामध्ये असणाऱ्या झोपडपट्टी धारकांच्या हक्कामध्ये त्यांना 2006च्या आलेल्या पुरानंतर महाराष्ट्र शासन केंद्र शासनाने घेतलेला निर्णय यांचं स्थलांतर करून त्यांना हक्काचं घर देण्यात यावं आणि म्हणून 2008-2009 मध्ये यांच्या हक्कासाठी काही इमारत बांधल्या गेल्या। एका विकासकाला तो ठेका देण्यात आला आणि तशा पद्धतीने शासनाच्या आदेशाने, शासनाच्या नियमाप्रमाणे 2008-2009 मध्ये इमारती बांधल्या गेल्या आणि या इमारतीच्या मध्ये आत्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने गेले माझ्या 4 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर गेले अनेक सभागृहामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कुटुंबाची पर्वा न करता लहान मुलाला त्या ठिकाणी जाळायला काढलं होतं, परंतु या लोकांना ज्यांच्या स्वतःचा हक्क, यांच्या मुलाबाळाचं घर मिळालं पाहिजे यासाठी ते प्रयत्न केले। त्याला आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने असे निर्णय झाला, घरं मिळण्यास सुरुवात झाली। शासनाच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी त्यांना घरं दिली जात आहेत आणि या माध्यमातून विजय वडेट्टीवार यांनी असं सांगितलं की मोठा घोटाळा झालेला आहे आणि जी चौकशी व्हावी, ती त्यांनी जी मागणी केलेली आहे त्याला माझ्या क्रांतीनगर, संदेशनगर विभागातील लोकांच्या वतीने जाहीर पाठिंबा करतो। त्यांची मागणी शासनाने तातडीने लक्ष देऊन त्यांनी केलेली मागणी ही पूर्ण व्हावी, चौकशी व्हावी आणि त्या चौकशीमध्ये लोकांच्या समोर यावं की याच्यामध्ये भ्रष्टाचार कोणी केलेला आहे, कुठल्या गोरगरिबांकडून पैसे घेतलेले आहेत, याची चौकशी करून शासनाने लोकांसमोर तो निर्णय, वस्तुस्थिती लोकांसमोर आणावी। मी आपल्या माध्यमातून सांगतो, ही योजना 2007 पासून सुरू झाली। पहिलं नोटीस आलं ते 2007 ला, त्याच्यानंतर दुसरं नोटीस आलं पात्र अपात्र ते 2010 ला, त्याच्यानंतर पात्र अपात्र झाले, त्यांना घरं द्यायचं ठरलं ते आहे 2017 ला, घरं द्यायचं ठरलं। त्या या कालावधीमध्ये 2007 ते 2014 या कालावधीमध्ये सरकार कुणाचं होतं, त्या सरकारमध्ये मंत्री कोण होते, पालकमंत्री कोण होते, या पालकमंत्री असेल, शासनाचे कोण मंत्री असतील, त्यांच्या काळामध्ये या गोरगरिबांना नोटीस दिले गेलेले आहेत। गोरगरिबांचं झोपडं पात्र आहे का अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। त्यांच्या कालावधीमध्ये जे असणारे अधिकारी आहेत त्यांच्यावरती राजकीय दबाव आणून पात्र अपात्र ठरवण्याचं जे काम केलेलं आहे याची चौकशी झाली पाहिजे।